छत्रपति संभाजीनगर में अतिक्रमण हटाने की कार्रवाई को लेकर जबरदस्त हंगामा देखने को मिला। महानगर पालिका की इस कार्रवाई ने कई वर्षों से दुकानें चला रहे व्यापारियों को सड़कों पर ला रखा है। छत्रपति संभाजीनगर के मुकुंदवाड़ी इलाके में महानगर पालिका ने बिना किसी पूर्व सूचना के अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई शुरू की। इस दौरान कई व्यापारियों की दुकानें गिरा दी गई, जिससे उनका कारोबार पूरी तरह से बंद हो गया। इस कार्रवाई के विरोध में व्यापारी और नागरिकों ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने प्रदर्शन किया। विरोध कर रहे लोगों का कहना है कि 40 साल से वे उस जगह पर रहकर व्यापार कर रहे हैं और आज अचानक बिना किसी पूर्व सूचना के दुकानें गिरा देना न केवल अन्याय है बल्कि उनकी आजीविका पर सीधा हमला है। आंदोलनकारियों ने प्रशासन से मुआवजे के साथ पुनर्वसन की भी मांग की है। आले यांनी आम्हाला नोटीस नाही दिली, काहीच नाही दिली सर। हे आम्ही हाता पोटावरचे लोक आम्ही रोजगार काम करतोय सर, आणि आमची रोजीरोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं, यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर आलो सर। लेकरं बाळांनी काय करावं सर आमच्या? मोठमोठ्या मशिनरी कुठे ठेवणार सर? आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये। मी अक्षरशः रोडवर आलेले सर। मी टॅक्स भरते, तो अधिकारी म्हणतो आम्हाला टॅक्सची गरज नाहीये सर। तो असा म्हणायला लागला 4 लोकांमध्ये, तुम्ही कशाला भरताय म्हणे। लोकांचं कर्ज, आमची मागणी मला मोबदला द्यावा, हो मला घराच्या बदले घर द्यावा। आम्हाला अपेक्षा जास्त नाहीये, माझी रोजी रोटी मला परत चालू करून द्यावी यांनी। आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाडापाडी काय होणार आहे। मुकुंदवाडीचं प्रकरण झालं, त्यात आमचं काहीच नव्हतं। पुणे जे मर्डर झाले ते झाले, त्याच्यात आमचं काहीच संपर्क नव्हता, तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का? आणि दुसरं म्हणजे असं आहे का अहमदाबादचं जे एरोप्लेनचं क्रॅश झालं, मागणी काय ती सांगा। आमची आत्ताची मागणी एवढीच आहे का आमचं नुकसान यांनी भरून द्यावा, अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी। आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचं आहे तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अंगावरून बुलडोजर चालवा, आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलडोजर बिनधास्त चालवा। आमचे छोटे छोटे लेकरं बाळ पण काय जाईना। मग राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही, त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण, तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का? तुमचा भ्रष्टाचार आहे ते तर काही थांबणार नाहीये। तुमची पब्लिसिटी प्रॉपर्टी ते तर तसं पाहायला गेलं तर वैष्णवी हगवणे ते तर खूप मोठे होते ना। हो, लाडकी बहीण रस्त्यावर बसली ना, आज काय केलं मोदी सरकारने? केलं तेवढं तर काढून